बर बर याच्यात का आता सायकल घ्या काढून दातळ आणा आणि बिठा वाढावं लागतं बरं का. बर आणि लांब बर बर चालेल. हा बघू ना बघू. आता हे ना काढून एक काम करा हे बांबू फक्त बाजूला घ्या. हे बाई काठी घ्या. तुमचं नाव सांगा बरं मला. संतोष चांगले शिंदे. या ठिकाणी आलो आपण संतोष चांगदेव शिंदे यांच्या वस्तीवरती आणि रहीमपूरमध्ये हा भाग मोडतो. आणि थोड्या वेळापूर्वी त्यांनी आपल्याला कॉल केला होता की आमच्या इथे घोणच निघाला विटांमध्ये आणि इथं तुम्ही विटांमध्ये पाहिलं की विटांचं गंज आहे आणि विटांमध्ये एक बऱ्यापैकी आकाराचा घोणस आहे. विषय म्हटलं तो साप आहे. फार ते वटणीच्या खाली गेलेला नाहीये तिथे जो बसलाय आणि त्याची नेहमीची पद्धत आहे चुंबळ करून बसण्याची असा तो बसलाय खाली. तर आपण घेऊ सुरक्षित ताब्यात आणि नंतर सरळ सोडून देऊ. परंतु कधी कधी मात्र अशा टाकून दिलेल्या विटामध्ये मात्र घोणस बसू शकतात गारवेसाठी किंवा शिकारीसाठी ना. तर आपल्याला तो हा हे इथंच येते इथंच. हा हा पटकन आहे बरं का कारण कसं आहे ते विरून जायला. हे बाई तू गप रे. तुम्ही नका बोलू कसं बोलतो आम्ही धरणार आहे बरोबर. हा हा ओढा 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 हा ओढा 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 त्याला ओढते मी बरोबर. अरे इथले होते ओढा इथले ओढा फटाफट कुठले हा काढा ना मी तेच म्हणत होतो बांबू काढले ना मोकळी जागा होईल पटकन. हे इथे गेलाय तो नाही नाही इथे येतो हा इथे हो का इथे येतो ओढा ओढा सेकंड. खाली ओढ ते 2-3 विटा आहे ना मला हात घालण्यासाठी काही जागा झाली ना तरी त्याला मी ओढून घेतो बरोबर. ओढ फळी ओढा फळी ओढा. ओढा ते बेटा इथे येतो इथे हा हळूच ओढा आणि न घाबरतो ओढा मी आहे. हा ओढते या दोन थांबा थांबा मी काढतो. हा हे इकडेच तोंड आहे तिचं. इथं मधून काढा थोडस इकडेच तोंड आहे त्याचं. तुम्ही सारखं वाजला आता तुम्ही सारखं वाजला. हा इथे दिसतंय तुम्हाला घोणस आहे विटांमध्ये आणि तुम्हाला दिसतंय इथे की विटांच्या मध्ये गेल्यानंतर त्याला
सुरक्षित ताब्यामध्ये घेत असताना त्यांनी भरपूर हवा आतमध्ये ओढली आणि शिट्या मारायला त्यांनी सुरुवात पण केलेली आहे आणि असा आवाज जर काढला म्हणून त्याला शिट्या वाजवणारा साप असं देखील म्हणतात या ठिकाणी. किती वेळ लागला तुम्हाला यायला? समोर तुम्हाला दिसतंय इथे आणि भरपूर हवा आतमध्ये त्याने घेतली इथे आणि त्याचं अंग फुगल्यामुळे त्याच्या अंगावरचे शंकरपाळ्यांचे आकार आपल्याला त्या ठिकाणी स्पष्टपणे दिसत आहेत आणि रंग याचा बऱ्यापैकी पिवळसर आहे आणि घोणस असं शिट्टी मारायला जर लागला आवाज द्यायला लागला विस्लिंग साऊंड तर समजायचं की धोक्याची इशारा आहे तो, कारण तो असा आवाज दिल्यानंतर मात्र कोणत्याही दिशेला तो अगदी वेगाने उडी मारू शकतो. विटांमधलं कसं पण घे. इथे तुम्हाला दिसतंय इथे अतिशय वेगाने त्यांनी व्हिस्लिंग साऊंड द्यायला सुरुवात केली आहे तर तो कोणत्याही दिशेला उडी मारू शकतो, म्हणून त्याला आपण थोडासा बॅलन्स देऊन आपण सुरक्षितपणे त्याला घेऊ ताब्यात. पण इथे तुम्हाला दिसतंय की या अशा आडगळीमध्ये साप मात्र नेहमी राहत असतात. नाही इथे तुम्हाला दिसतंय की विटामधून बाहेर घेतल्यानंतर या ठिकाणी उजेडामध्ये त्याचा पिवळसर रंग दिसतोय आणि अंगावरती तपकिरी शंकरपाळ्यांचे डाग आणि अजूनही तो चिडलेल्याच अवस्थेमध्ये त्याला किडचा वापर करून आपण त्वरित घेऊ सुरक्षित ताब्यात आणि नंतर निसर्गामध्ये सोडून देऊ. लवकर करा. 2 मिनिट नमस्कार, मी विजय चंद्रभान शिंदे रहीमपूर. आमच्या रहीमपूर गावामध्ये संतोष चांगदेव शिंदे यांच्या गोठ्यामध्ये घोणस जातीचा विषारी सर्प आढळून आला. त्या ठिकाणी गोठ्याचं काम चालू होतं. विटांमध्ये हा सर्प आढळून आला. त्याच्यानंतर आम्ही आपले संगमनेरचे सर्पमित्र सचिन गिरी सर यांना आम्ही कॉन्टॅक्ट करून बोलवलं आणि त्यांनी तो 1 तासाच्या परिश्रमामधून तो साप त्यांनी आडगळीतून काढून आता त्यांनी पिशवीत बंद केलेला आहे. त्याच्यामुळं सर्वांनी घोणस ही जात आपल्या इकडे आढळून येत आहे. त्याच्यामुळं सगळ्यांनी काळजी घ्यावा, आडगळीची साफसफाई करून घ्यावा आणि काही असेल तर सचिन गिरी सरांना संपर्क करून बोलून घ्यावा. साप त्यांनी व्यवस्थित बंद केला आणि ते आता त्याप्रमाणे त्यांची काय असेल प्रोसेस त्याच्या पद्धतीने ते जंगलात त्याला सोडून देतील. संतोष चांगदेव शिंदे रहीमपूर यांच्या राहत्या घराजवळ विटांमध्ये जो आपल्याला घोणस सापडला होता, या घोणसला आपण त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये या ठिकाणी सोडले.